मी विद्या सहदेव मोरे बोलते। 2005 मध्ये माझे मिस्टर वारले। म्हणजे बँकेचं हे कर्ज होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली। त्यावेळेस घर नव्हतं, लोकांच्या घरात राहत असल्यामुळं लोकांच्या घरात त्यांनी सुद्धा म्हणजे मला ज्या दिवशी मेले त्या दिवशी राहू दिलं, दुसऱ्या दिवशी म्हणले पसारा हे उचला तुमचा। मग मी ती पसारा घेतला आणि आई वडिलाच्या इकडे गेले। त्यांना 2-3 मुली होत्या। मग मी म्हणायचे आता ही एक पहिलीची तालीम तर दुसरींचं कसं करू, म्हणजे असं काय करावा, जगावा की न जगावा। तिथून हितो म्हणजे हिथूनच माहेर माझं जवळ आहे 5 किलोमीटर, तर तिथून हितोर युसर वाटाने विहिरी दिसायच्या, वाटायच्या ही विहिरीत उडी टाकली तरी चांगलं होईल वाटायचं। सगळ्यांना वाटायचं आता ही कशी राहणार, लेकरं आपले भोवती लेकरं सोडीन आणि जाईल कुठेतरी निघून। घर राहिलं नव्हतं। मग त्यावेळेस मला विचारत संस्थेची लोक आली, तर मग मला विचारलं कुठं राहतेस, काय करतेस। मग मी म्हणलं तर कोणी घर राहायला देत नाही, काही नाही। मग मला घराला मदत केली, आम्ही तिघींना घरातला मदत केली आत्महत्याग्रस्तवाल्यांना। मग आम्हाला 2022 मध्ये डाळ मिल दिली आम्हाला। मग आम्ही आमच्या शेतानेच 10 महिलांनी कोणी तूर पेरायचं, कोणी हरभरा पेरायचं आणि बाकीच्यांना शेळ्याची अगर कुठं काही पाहिजे असेल तर शेळ्याची, गायींची अशी मदत करून आमचं आता जी गरीब महिला होतात, जी गावात आम्हाला कोणाचा सन्मान नव्हता, ते आता आम्हाला गावात पण मान मिळतो। मग असं करत आम्ही मुलाचं शिक्षण, डाळ मिल आणि जी पहिली अवस्था आम्ही जी रडत बसत होता ते आम्हाला आता लढण्यासाठी शिकवलं त्यांनी। आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत, म्हणजे त्यांना आम्हाला इतकं लढायचं संस्थेने आणि हॅबिटेटने आणि ह्यांची खंबीर साथ आहे म्हणून आम्ही सगळ्याजणी लढत आहोत आणि ही व्यवसाय करून आमचं कुटुंब आम्ही मजेत चालवतात सध्या।